मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येत जाणार नाहीत। उद्या एकटे जाण्यापेक्षा 22 जानेवारी नंतर सर्वांना घेऊन दर्शन घेणार, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येत जातानाचा स्वतःचा फोटो ट्विट, अयोध्या कार सेवेला गेल्याचा फडणवीसांकडून पुरावा। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, स्पीड पोस्टानं ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। उद्धव ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर, नाशिकच्या काळाराम मंदिरात ठाकरे दर्शन घेणार, तर हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न मिळाल्यानं ठाकरेंचा आजचा शिवनेरी दौरा रद्द। 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी, मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर, पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार। राम भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, उद्यापर्यंत अयोध्येत येणाऱ्या ट्रेन रद्द, तर अयोध्येतील शाळा कॉलेजेसना 23 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर। राम मंदिर सोहळ्याचा उत्साह, संपूर्ण अयोध्या नगरी सजली, राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट, देशभरातनं भाविक अयोध्येत दाखल। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस, आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार, आज नगरमध्ये जरांगेंचा मुक्काम, 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार। मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण होणार, यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या, नोंदी न सापडलेल्या गावात फेर तपासणी करा, मुख्यमंत्री शिंदेंचे बैठकीत निर्देश। संविधानाचा आदर करायला हवा, आजच झालं पाहिजे, याच तारखेला मिळायला हवं असा हट्ट नको, जरांगेंच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। दादागिरीची भाषा करू नये, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मराठा आरक्षण न दिल्यास नेत्यांना गावात प्रवेश नाही, जरांगेंकडून पुन्हा गावबंदीचा इशारा। जरांगेंची मूळची भूमिका मान्य, टिकणाऱ्या आरक्षणासाठी प्रयत्न सुरू, जरांगेंनी सरकारला वेळ वाढवून द्यावा, मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। सायन रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा शासनाकडून निर्णय, प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी पुलाच्या पाडकामाला रेल्वे प्रशासनाकडून तुर्तास स्थगिती। मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रन मॅरेथॉनला सुरुवात, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून झेंडा दाखवून स्पर्धा झाली सुरू, मुख्यमंत्री शिंदेंसह छगन भुजबळही होते उपस्थित। राम मंदिर उद्घाटना दिवशी नागपूर मेट्रोतर्फे प्रवाशांना तिकिटावरती 30% सूट, उद्या कार्यक्रमाला जात असताना नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोचा निर्णय। पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल आज बंद राहणार, तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामामुळे पुणे ते लोणावळा 12 रेल्वे फेऱ्या रद्द। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक, मुलुंड माटुंगा मार्गावर 11:05 ते 3:55 पर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान दुपारी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक। राज्यात 62 नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू, तर राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 456 वर।